विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं जे काही तिसरं प्रकरण आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली, त्यामध्ये प्रामुख्याने भारत आणि ब्राझील या दोन्ही नकाशांचं नकाशा वाचन आपण केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारताचे जे काही प्राकृतिक भाग आहेत, हिमालय पर्वत, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारी पट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह यांचा आपण विचार केलेला आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला ब्राझीलचा या ठिकाणी विचार करायचा आहे. या ठिकाणी ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे. या ब्राझीलच्या नकाशाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी आणि पठारांचा आहे. लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले अति उंच पर्वत नाहीये. उत्तरेकडे अमेझॉनचं खोरं आहे, तर नैऋत्येकडे पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेशामध्ये ब्राझीलचं विस्तीर्ण मैदान आपल्याला आढळून येतं. किनारी भागामध्ये विस्तीर्ण मैदानं नाही आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्याला जसं आपण भारताचे प्राकृतिक भाग बघितले तसेच आपल्याला ब्राझीलचे 5 प्राकृतिक भाग बघायचे. तर प्रत्यक्ष नकाशाकडे आपण वळूया. या ठिकाणी आकृती क्रमांक 3.2 मध्ये आपल्याला नकाशा त्या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये ब्राझीलचे वेगवेगळे भाग करत असताना ब्राझील उच्चभूमी, गियाना उच्चभूमी म्हणजेच उच्चभूमी हा पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे अजस्त्र कडा. तिसरा भाग जो आहे तो म्हणजे किनारी प्रदेश. चौथा जो भाग आहे तो म्हणजे मैदानी प्रदेश. हा मैदानी प्रदेश. आणि पाचवा जो भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूहांचा भाग आहे. असे ब्राझीलचे 5 प्राकृतिक भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो म्हणजे उच्चभूमी. आता या उच्चभूमीमध्ये दक्षिण ब्राझीलमध्ये विस्तीर्ण अशा पठाराने हा भाग व्यापलेला आहे, ज्याला ब्राझीलची उच्चभूमी किंवा ढालक्षेत्र म्हणून तो ओळखला जात असतो. ब्राझील आणि गियाना हे जे काही 2 ढालक्षेत्र आहेत, हा गियानाचा भूमीचा भाग आहे, हा ब्राझीलच्या भूमीचा भाग आहे. या ब्राझील आणि गियानाचं ढालक्षेत्र एकत्रितरित्या हे दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र म्हणून मानले जात असतात. आपण ज्यावेळेस स्थान आणि विस्तार पाहिलं त्यावेळेस आपण पाहिलं की ब्राझील हे जे काही राष्ट्र आहे, ब्राझील हा जो काही देश आहे, हा आपला दक्षिण अमेरिका खंडामध्ये. आता याचा जो पहिला भाग आहे उच्चभूमीचा तो म्हणजे गियानाची उच्चभूमी आणि दुसरी आहे ब्राझीलची उच्चभूमी. आता ही जी काही गियानाची उच्चभूमी आहे, या गियानाच्या उच्चभूमीची सुरुवात इथनं होते, ज्याला व्हेनेझुएला या देशातनं होते. आणि या व्हेनेझुएलापासून ते इकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारत गेले. म्हणजेच व्हेनेझुएला तर फ्रेंच गियाना इथपर्यंत ही ब्राझीलची गियानाची उच्चभूमी विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडे असलेली ही उत्तर दिशा आहे. ही उत्तर दिशा आहे. या उत्तरेकडे असलेल्या रोराइमा, पारा आणि अमापा या राज्यांमध्ये ती विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग येतो,
मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना, ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे 3014 मीटर. पिको दी नेब्लिना हे ब्राझील आणि व्हेनेझुएला यांच्या सीमेवरती असून ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3014 मीटर एवढी आहे. दुसरा जो ब्राझीलचा भाग आहे उच्चभूमीचा, तो म्हणजेच ब्राझीलची उच्चभूमी म्हणून तो भाग ओळखला जातो. हा ब्राझीलची उच्चभूमी म्हणून ओळखला जाणारा भाग. या ब्राझीलची उच्चभूमी दक्षिण आणि पूर्वेकडील भागामध्ये आहे. साधारणतः 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा तो प्रदेश आहे, परंतु काही भागांमध्ये ती उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता 500 ते 1000 म्हणजेच हा पिवळा भाग, म्हणजेच हा पिवळ्या रंगाचा जो काही भाग आहे त्याचा समावेश त्या ठिकाणी होतो. या भागाचा ब्राझीलच्या उच्चभूमीची उंची ही उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाही आहेत. या उतारावरनं वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या आणि धबधबे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. आता या ठिकाणी ही अमेझॉन नदी आहे, या तिच्या उपनद्या, या नद्यांनी धावत्या आणि धबधबे त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. उतार उत्तरेकडे फारसा तीव्र असला तरी अकस्मात नाही आहे. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात आणि अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरती ही दक्षिण दिशा आहे. या ब्राझीलच्या उच्चभूमीच्या या दक्षिण उतारावरती प्रामुख्याने पॅराग्वे, पॅराना, त्याचप्रमाणे उरुग्वे या नद्या उगम पावतात आणि पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. हे बघा, पॅराग्वे इथे आलेली आहे, पॅराना इथे आणि उरुग्वे याप्रमाणे अर्जेंटिनामध्ये आलेले आहे. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. दुसरा जो भाग आहे प्राकृतिक रचनेचा, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा, तो म्हणजे अजस्त्र कडा. हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान आहे, परंतु या ठिकाणचं उताराचं स्वरूप, त्याचा हवामानावरती होणारा परिणाम आणि यामुळे हा अजस्त्र कडा हा स्वतंत्र भाग त्या ठिकाणी मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची जवळजवळ साधारणतः समुद्र सपाटीपासून 790 मीटर एवढी आहे. काही भागामध्ये ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागामध्ये ही उंची सरळ एकाच उतारामध्ये संपते. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे जे आहेत, हे आग्नेय व्यापारी वारे या ठिकाणी अडवले जातात आणि त्यामुळे या अजस्त्र कड्याच्या पलीकडचा जो काही भाग आहे तो वातविन्मुख प्रदेश किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ही आग्नेय दिशा आहे. या आग्नेय दिशेकडनं येणारे व्यापारी वारे या ठिकाणी अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात आणि त्यामुळे या भागाला पाऊस भरपूर होतो. तर त्याच्या पूर्व उतार्यावरती, म्हणजेच हा जो काही भाग आहे हा पूर्व उताराचा भाग आहे, या भागावरती
पावसाचं प्रमाण कमी होतं. उत्तर भाग, हा जो काही भाग आहे हा उत्तर भाग आहे. या उत्तरेकडील भागाचं मध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून या उत्तरेकडील भागाचं वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असं केलं जातं. त्यानंतर आपला पुढचा प्राकृतिक भाग आहे तो म्हणजे किनारी प्रदेश. हा जो काही भाग आहे हा किनारी प्रदेश म्हणून ओळखला जातो. ब्राझीलला जवळजवळ 7,400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. जसं भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणजे 7,517 किलोमीटर समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे, तर 7,491 किलोमीटर समुद्र किनारा हा ब्राझीलला लाभलेला आहे. हा जो काही ब्राझीलचा किनारा आहे या किनाऱ्याचं उत्तर आणि पूर्व असे दोन भाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून तर पूर्वेकडील रिओ ग्रँडो द नॉर्तेपर्यंतचा किनारा हा उत्तर अटलांटिक महासागर म्हणून ओळखला जात असतो. म्हणजे हा इथून जो भाग सुरू होतो तर हा साधारणतः एवढा भाग हा प्रामुख्याने उत्तर अटलांटिक महासागर म्हणून ओळखला जातो आणि इथून खालचा जो काही भाग आहे हा संपूर्ण भाग दक्षिण किनारा म्हणून आपला दक्षिणेकडे पसरलेला जो भाग आहे हा दक्षिणेकडे पसरलेल्या भागाला पूर्व किनारा म्हणून ओळखलं जात असतं. उत्तर किनारा जो आहे या उत्तर किनाऱ्यामध्ये अमेझॉनसारख्या अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे या भागामध्ये हा भाग सखल बनलेला आहे. याच किनाऱ्यावरती मारांजा बेट आहे, मारांजा उपसागर आहे, तसंच साओ मार्कोस हा उपसागर आहे. हे तुम्हाला इथे लक्षात येतील. मारांजा बेट, मारांजा उपसागर आणि त्याचप्रमाणे साओ मार्कोस उपसागर. आता मारांजा हे बेट जे आहे हे मारांजा बेट हे किनाऱ्यावरील सर्वात मोठं बेट आहे. ते अमेझॉन आणि टोकॅन्टिन्स नद्यांच्या मुख्यादरम्यान तयार झालेला आहे. हा झाला उत्तरेकडील किनारा, ज्याला उत्तर अटलांटिक महासागर असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा जो भाग आहे ज्याला पूर्व किनारा असं म्हटलं जात असतं. या पूर्व किनाऱ्यावरती अनेक लहान लहान नद्या त्या ठिकाणी येऊन मिळतात. या भागामध्ये साओ फ्रान्सिस्को नदी ही एकच मोठी नदी आहे जी पूर्व अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. या किनाऱ्यावरती लांबवर पसरलेली पुळणी आहेत. तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागामध्ये या किनाऱ्याचं रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांमुळे होत असतं. आता या ठिकाणी अनेक पुळणी तयार झालेल्या आहेत. प्राया डू कॅसिनो किंवा ज्याला कॅसिनो पुळण म्हटलं जात असतं, हे ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडील पुळण आहे, जी जगामधील सर्वात लांब पुळण म्हणून मानली जात असते. जसं जगातील सर्वात मोठं त्रिभुज प्रदेश जो भारताचा सुंदरबनचा भाग आहे, तसं जगातील सर्वात मोठे लांब पुळण हे कॅसिनो पुळण म्हणून ओळखले जाते, जिची लांबी जवळजवळ 200 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश दोन विभाग दिसून येतात. उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्यांचा भाग हा उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्यांचा भाग आणि दुसरा नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नदीचा भाग, असे हे दोन स्वतंत्र मैदानी भाग आहेत. अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण जो उतार आहे हा पूर्वेकडे आहे.
अमेझॉनच्या मैदानाचा उतार जो आहे हा साधारणतः पूर्वेकडे आहे. या ठिकाणी बघा सगळ्या नद्या अशा या ठिकाणी येऊन गेलेल्या, म्हणजेच पूर्व दिशेकडे त्याचा उतार असलेला आपल्याला पाहायला मिळेल. अमेझॉनच्या पश्चिम भागामध्ये खूप असा रुंद आहे, साधारणतः 1300 किलोमीटरचा आहे. आणि 2 उच्चभूमी ज्या ठिकाणी खूप जवळ येतात, म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी आणि गयानाची उच्चभूमी ज्या ठिकाणी जवळ येतात त्या ठिकाणी ही रुंदी साधारणतः 240 किलोमीटर एवढी कमी आहे. जसजसं अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. हा संपूर्ण जो काही मैदानी भाग आहे हा संपूर्ण मैदानी भाग वनांनी त्या ठिकाणी व्यापलेला असल्या कारणाने या ठिकाणी भरपूर पाऊस होतो, भरपूर ऊन आहे, वारंवार या ठिकाणी पूर येतात. वनांच्या तळाकडील भागामध्ये जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण भाग जो आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा हा संपूर्ण जो काही भाग आहे हा संपूर्ण भाग त्या ठिकाणी प्रामुख्याने मानवी जीवनासाठी अतिशय दुर्गम असा भाग या ठिकाणी ओळखला जातो. हा संपूर्ण भाग त्या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग म्हणून त्या ठिकाणी ओळखला जात असतो. या अमेझॉनचे खोऱ्यातील जी वनं आहेत त्यांना उष्णकटिबंधीय वर्षा वनं असंही म्हटलं जात असतं. दुसरा जो भाग आहे ब्राझीलचा मैदानाचा दुसरा भाग जो आपण जो प्रामुख्याने नैऋत्येकडे आहे, जो ब्राझीलचा उच्चभूमी जो नैऋत्येकडील भाग आहे, जो ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग आहे, जो ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्येकडचा भाग आहे, ज्याच्यामध्ये पॅराग्वे पॅराना नदीचा खोऱ्याचा तो भाग आहे. या नद्यांच्या उगमाकडील भागाचा त्याच्यामध्ये समावेश आहे. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार हा साधारणतः दक्षिणेकडे आहे, तर पॅराना नदीचा उतार हा नैऋत्येकडे आहे. ही जी काही पॅराग्वे नदी आहे, ही पॅराग्वे नदी बघा या ठिकाणी अशा पद्धतीने दक्षिणेकडे वाहत आलेली आहे, तर पॅराना नदी ही अशा प्रकारे नैऋत्येकडे वाहत गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. याच भागामध्ये प्रामुख्याने पॅटर्नल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे, जो पॅटर्नल या नावाने ओळखला जातो. जो पाणथळ भाग आहे, दलदलीचा भाग आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये पसरलेला आहे. अतिशय दलदलीचा प्रदेश आहे. ब्राझीलमध्ये माटो ग्रासो दो सुल या राज्यामध्ये त्याचा समावेश होतो. पॅटर्नलचा विस्तार ब्राझील प्रमाणे अर्जेंटिना या देशापर्यंत विस्तारत गेलेला आहे. त्याच्यानंतर पाचवा जो भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामध्ये काही बेटांचा समावेश होतो. त्यांचं वर्णन किनारी बेट आणि सागरी बेटे असं त्या ठिकाणी वर्णन केलं जात असतं. आता या ठिकाणी सागरी बेट जी प्रामुख्याने मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत, तर किनारी बेट जी आहेत ही गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेट जी आहेत ते मुख्य भूमीपासून जवळजवळ 300 किलोमीटर दूर अंतरावरती अटलांटिक महासागरामध्ये आहेत. ही बेटं बहुतेक खडकाळ आहेत. जलमग्न डोंगराच्या माथ्याचे ते भाग आहेत. तर दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटं ही प्रवाळ बेटं म्हणून त्या ठिकाणी ओळखली जात असतात किंवा कंकण द्वीप म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जात असतं. त्यानंतर पुढचा भाग आहे द्वैताचे रंग. या द्वैताचे रंगमध्ये आकृती क्रमांक 3.1 ज्याच्यामध्ये भारत प्राकृतिक रचना जो आपण सुरुवातीलाच त्याचा अभ्यास केला, आणि दुसरा जो भाग आहे
3.2 जो नुकताच आपण ब्राझील प्राकृतिक रचनेचा अभ्यास केलेला आहे. तर या 3.1 आणि 3.2 मध्ये दिलेल्या नकाशांमध्ये ब्राझील आणि भारत या दोन देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे आणि या नकाशांचा त्या दिलेल्या सूचींचा उपयोग करून आपल्याला उत्तरं शोधायची आहेत. आता आपण दोन्ही नकाशे व्यवस्थित अभ्यासलेले आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. इथे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता नकाशात दिलेल्या सूचींची तुलना करा. आता आपण दोन्ही नकाशे या ठिकाणी पाहिले होते. ज्यावेळेस आपण भारताचा नकाशा पाहिला तेव्हा 0 समुद्र सपाटीपासूनची उंची होती तर साधारणतः 8,000 मीटर उंचीपर्यंत होते. तेच ब्राझीलचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा ब्राझीलमध्ये -2,000 तर 1,000 मीटरपर्यंतची उंची असलेला भाग होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या देशामध्ये कोणत्या भागात आहेत? आता भारताचा जेव्हा विचार केला तेव्हा हिमालय पर्वतरांग जी आहे ते हिमालय पर्वतरांग होती जी उत्तरेकडे आहे. तर ब्राझीलमध्ये प्रामुख्याने आग्नेय दिशा जी आहे, अजस्त्र कड्याचा वगैरेचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये उंची जास्त असलेला भाग आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या देशात उंची कक्षा जास्त आहे? आपण ब्राझीलचा जेव्हा विचार केला तेव्हा 1,000 मीटरपर्यंतच आहे, परंतु जेव्हा भारताचा आपण विचार करतो तेव्हा भारताची जी उंची आहे ही साधारणतः 8,000 मीटरपेक्षा सुद्धा जास्त आहे. तसंच दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करा. तुम्हाला त्यात काय फरक दिसतो? ब्राझीलमध्ये 1,000 तर 2,000 हे सर्वात उंच गट आहे, तर भारतामध्ये 6,000 तर 8,000 एवढी उंची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ब्राझीलमधील अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेस आहे? अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा जो उतार आहे, अमेझॉन नदीचा उतार हा पूर्वेकडे आहे, परंतु खोऱ्याचा जो उतार आहे हा उत्तरेला आहे. भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेला आहे? दख्खनचा पठाराचा जो उतार आहे हा प्रामुख्याने पश्चिमेला आहे. दोन्ही देशातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोठे आहेत ते सांगा. भारताचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा भारताच्या वायव्येला असलेलं महावाळवंट, भारतीय महावाळवंट, मरुस्थळ, थरचं वाळवंट, राजस्थानचं वाळवंट अशा वेगवेगळ्या नावांनी तो भाग ओळखला जातो. तर हा जो भाग आहे हा भारताचा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तर ब्राझीलचा जो काही भाग आहे जो अजस्त्र कड्याचा भाग आहे ज्या ठिकाणी आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात आणि उत्तरेकडचा भाग वात विन्मुख क्षेत्र बनतो, म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश बनतो. म्हणजेच या ठिकाणी ब्राझीलचा अजस्त्र कड्याचा भाग त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. जमिनीची उंची, उताराची दिशा आणि प्राकृतिक रचनेतील इतर वैशिष्ट्य यांचा उपयोग करून ब्राझील आणि भारत या देशातील प्राकृतिक रचनेसंबंधी भाष्य करायचं. मग या ठिकाणी आपण जे काही दोन्ही नकाशा आहे त्या दोन्ही नकाशांमध्ये उंची किती आहे, साधारणतः कुठून कुठपर्यंत सुरुवात होते, कोणत्या भागाला उतार आहेत, उताराची दिशा कोणत्या प्रकारच्या आहेत, प्राकृतिक रचनेतील वैशिष्ट्य, भारताची 5 प्राकृतिक वैशिष्ट्य, ब्राझीलची 5 प्राकृतिक वैशिष्ट्य या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी ते लेखन आपल्याला करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे ही ब्राझीलची प्राकृतिक रचना आहे. त्यानंतर जलप्रणाली आकृती क्रमांक 3.4 आणि आकृती क्रमांक 3.5 ज्या ठिकाणी भारत जलप्रणाली आणि ब्राझील जलप्रणाली असे दोन नकाशे आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत. त्यांनी सांगितलं की 2 ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि अमेझॉन नदींच्या खोऱ्याचे दाखवणारे नकाशे तयार करा आणि नद्यांच्या खोऱ्यांना नावे द्या.
अमेझॉन नदी खोरं आणि गंगा नदीचं खोरं या दोन्ही खोऱ्यांबद्दल तुलनात्मक टिप लिहा. त्यासाठी काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं तुलनात्मक लेखन करायचं. आता पाणलोट क्षेत्र, आकारमान दोन्ही जे काही नकाशे आहेत या दोन्ही नकाशांचा विचार करून आपल्याला पाणलोट क्षेत्राचा त्या ठिकाणी विचार करायचा. दोन्ही जे काही भारत आणि ब्राझीलचे काही दोन्ही नकाशे आहेत त्या दोन्ही नकाशांचा स्वतंत्र विचार करून त्यांचं साधारणतः पाणलोट क्षेत्र किती असेल त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे खोऱ्यांचे त्या देशातील सापेक्ष स्थान, आपण ज्यावेळेस भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये विचारले सापेक्ष स्थानाचा प्रश्न विचारलेला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की अक्षांश रेखांश हा भाग त्या ठिकाणी लिहिला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे नद्यांचं उगम क्षेत्र, अमेझॉन नदीचं उगम क्षेत्र आणि गंगा नदीचं उगम क्षेत्र त्यांचाही त्या ठिकाणी उल्लेख केला गेला पाहिजे. नद्यांची दिशा, कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेकडे ते वाहत जात आहेत, त्यांना कोणत्या प्रमुख उपनद्या येऊन मिळतात, त्या प्रमुख उपनद्यांची दिशा काय आहे आणि आणखी इतर बाबींचा विचार करून त्या ठिकाणी तुलनात्मक लेखन करायचे. त्यासाठी आपल्याला काही जास्तीची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी एकूण पाणलोट क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. गंगा नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र आहे 10,16,124 चौरस किलोमीटर, तर अमेझॉन नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र आहे 70,50,000. गंगा नदीची एकूण लांबी आहे 2,525 किलोमीटर, तर ब्राझीलची जी काही लांबी आहे ती 6,400 किलोमीटर. पाण्याचा होणारा विसर्ग, नदीतून वाहणारा विसर्ग प्रति सेकंद घनमीटर, गंगा नदीतनं जो काही प्रवाहाचा प्रति सेकंद विसर्ग आहे तो 16,648 एवढा आहे. तर अमेझॉन नदीचा जर आपण विचार केला तर 2,09,000 एवढा आहे. तेव्हा भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये ही सगळी माहिती येणार आहे. आता पहिलं आहे ब्राझील जलप्रणाली. ब्राझील जलप्रणालीचा विचार करताना आपल्याला असं लक्षात येतं की या देशामध्ये 3 प्रमुख नद्यांची खोरी आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं, दुसरं नैऋत्येकडे असलेले पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, तिसरा आहे साओ फ्रान्सिस्को आणि किनारपट्टीवरील नद्या हा तिसरा भाग आहे. या सगळ्या भागांचा आपण स्वतंत्र विचार करूया. पहिला जो भाग आहे तो म्हणजे अमेझॉनचं खोरे. अमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशामध्ये अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावरती होतो. अमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. आपण बघाशीच तो तक्ता बघितला की साधारणतः 2,00,000 घनमीटर प्रति सेकंद एवढा त्याचा विसर्ग आहे आणि त्यामुळे नदीच्या उगमापासून तर नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने त्या ठिकाणी वाहून नेला जातो आणि त्यामुळे नदीच्या मुखाशी गाळाचं संचयन होत नाही. या ठिकाणी गाळाचं संचयन होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाही, कारण गाळाचं संचयनच होत नाही आणि गाळाचं संचयन होत नसल्यामुळे या भागामध्ये तुम्हाला या अमेझॉनच्या वितरिका सुद्धा त्या ठिकाणी आढळणार नाही. त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ
अटलांटिक महासागरामध्ये किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटं मात्र तयार झालेली आहेत. अमेझॉन नदीच्या पात्राचे मुखाजवळची रुंदी साधारणतः 150 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे हा जो काही भाग आहे हा जवळजवळ 150 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या गावापासून जर विचार केला, ठाण्यापासून जर आपण विचार केला, तरी नदीचं पात्र किती लांब असेल, तर जवळजवळ पुण्याच्या आसपास, एवढे नाशिकच्या आसपास, म्हणजे एवढा मोठं पात्र त्या ठिकाणी आहेत. त्यावरनं आपल्याला या नदीची कल्पना येते की किती मोठं पात्र असेल आणि पाण्याचा विसर्ग किती असेल. या अमेझॉन नदीचं बहुतांश पात्र जलवाहतुकीसाठी योग्य आहे. पाण्याचा प्रवाह जरी जास्त असला तरी बहुतांश ठिकाणी त्याचा जलवाहतुकीसाठी वापर करण्यात आलेला आहे. दुसरा जो भाग आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या ज्या काही दोन्ही नद्या आहेत, या दोन्ही नद्या पॅराग्वे नदी आणि पॅराना नदी, या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडे असलेल्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला त्या जाऊन मिळतात. या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांनी ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरनं त्यांना पाण्याचा पुरवठा होत असतो. या अशा प्रकारे या पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आहे. त्यानंतर साओ फ्रान्सिस्को नदी, जी अमेझॉन ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी मानली जातो. साओ फ्रान्सिस्को नदी, या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीतच आहे. आपण ॲमेझॉनचा पाहिला तर ती पेरूमधनं वाहत आलेली आहे. पॅराग्वे पॅराना पाहिला त्या अर्जेंटिनामध्ये पुढे गेलेल्या आहेत. परंतु साओ फ्रान्सिस्को ही जी नदी आहे ही ब्राझीलमध्येच उगम पावते आणि उत्तर अटलांटिक महासागराला ती जाऊन मिळते आणि म्हणून तिची जी हद्द आहे ही संपूर्ण हद्द ब्राझीलच्या मध्येच आहे. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्व भागातच हे तिचं पाणलोट क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या भागामध्ये साधारणतः 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते. त्यानंतर ती पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. साधारणतः ही अशा प्रकारे ती उत्तरेकडे वाहत गेली, नंतर इथे वळसा घेऊन ती पूर्वेकडे वळली आणि पूर्वेकडे वळून ही अटलांटिक महासागराला जाऊन मिळालेली ही नदी आहे. या नदीने मुखाजवळील जवळजवळ 250 किलोमीटरचा भाग या नदीचा जलवाहतुकीसाठी वापर केला जातो आहे. त्यानंतर किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशामध्ये अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्या महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पारानिबा नदी आणि इटापेकुरू नदी या ज्या नद्या आहेत, या दोन नद्या उत्तरेकडे वाहत जातात. त्या उत्तरेकडे वाहत जाऊन उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळालेल्या आहेत. हा बघा त्यांचा प्रवाह, हा उत्तरेकडे गेला, हा उत्तरेकडे गेला आणि त्या ठिकाणी उत्तर अटलांटिक महासागराला त्या जाऊन मिळालेल्या आहेत. त्यानंतर दक्षिण भागामध्ये असलेली दुसरी महत्त्वाची नदी आहे. या दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा हा ब्राझील उच्चभूमीमधून होतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुरागुआकू नदी, ही पुरागुआकू नदी जी आहे ही सॅल्व्हाडोर जवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळालेली आहे. या ठिकाणी तिचा हा प्रवाह आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे अशा प्रकारे ही ब्राझीलमधील जलप्रणाली आहे. त्यानंतर भारत जलप्रणाली, ही भारताची जलप्रणाली आहे.
उगम क्षेत्रानुसार भारतातील जलप्रणालींचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे हिमालयातील नद्या आणि दुसरं द्वीपकल्पीय नद्या. याच्यामध्ये हिमालयातील ज्या काही नद्या आहेत या नद्यांमध्ये प्रामुख्याने सिंधू नदी, त्याचप्रमाणे गंगा नदी, यमुना नदी, तसंच ब्रह्मपुत्रा नदी. जेव्हा आपण ब्रह्मपुत्रेचा विचार करू तेव्हा तुम्हाला सांगेल हे सॅंगपो म्हटलं जातं, त्यानंतर तिला पुढे दिहांग म्हटलं जातं आणि मग जेव्हा भारतात प्रवेश करते तेव्हा तिला आपण ब्रह्मपुत्रा म्हणतो. जिचा उगम मानसरोवरावर झालेला आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. या झाल्या प्रामुख्याने हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या. त्यानंतर द्वीपकल्पीय पठारावरती उगम पावणाऱ्या नद्या. याच्यामध्ये द्वीपकल्पावरती उगम पावणाऱ्या ज्या काही नद्या आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने नर्मदा नदी जी अमरकंटक या ठिकाणी उगम पावते, त्याचप्रमाणे तापी नदी जी मुलताईच्या डोंगरांच्या रांगांमध्ये उगम पावते, त्याचप्रमाणे गोदावरी नदी जी त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावते, कृष्णा नदी जी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि कावेरी नदी जी ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम पावते. आणि आणखी एक आहे ती म्हणजे मही नदी जी मही नदी या ठिकाणी उगम पावते. म्हणजे अशा प्रकारे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या असं म्हटलं जात असतं. हिमालयातील नद्यांचा आपण सुरुवातीला विचार करूया. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या या विविध हिमनद्यांमधनं उगम पावतात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यातही भरपूर पाणी असतं, त्यामुळे त्यामधून मोठा विसर्ग होत असतो. पावसाळ्यामध्ये त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या ज्या काही हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा गट आहे याच्यामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या, गंगा आणि तिच्या उपनद्या असे 2 वेगवेगळे गट आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे सिंधू आणि तिच्या उपनद्या. ही सिंधू नदी, तिच्या या सगळ्या उपनद्या, या सिंधू आणि तिच्या उपनद्या आहेत ज्याच्यामध्ये सतलज, बियास, रावी, झेलम, चिनाब हे त्यांची नावं आहेत. या नद्यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ऋग्वेदामध्ये पान नंबर 140 वरती जे 7वं मंडल आहे त्याच्यामध्ये या नद्यांचा उल्लेख आहे. त्या ठिकाणी परुष्णी असा उल्लेख असलेली जी नदी आहे ती म्हणजे सध्याची रावी नदी. असिकनी हा एक दुसरा उल्लेख आहे, ती चिनाब नदी आहे. त्याचप्रमाणे शतुद्री म्हणजेच सतलज नदी आहे, वितस्ता झेलम नदी आहे आणि बिपाशा जिला बियास नदी आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपण जे काही आणखी एक आपल्याला गंगा, सिंधू, सरस्वती असं आपण म्हणतो. ही सरस्वती नदी लुप्त झालेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये ती घग्गर या नावाने ओळखली जाते. ही सरस्वती नदी आहे जी घग्गर या नावाने ओळखली जाते. तर आपल्याला या ठिकाणी सिंधू नदीमध्ये ज्या नद्या आहेत
त्यांच्यामध्ये सतलज, बियास, रावी, झेलम, चिनाब या नद्यांचा समावेश आहे. दुसरी जी नदी आहे ती म्हणजे गंगा नदी. या गंगा नदी जी आहे, या गंगा नदीच्या उपनद्यांमध्ये यमुना, जी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते, जी गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे यमुनोत्री, यमुना, त्याचप्रमाणे घागरा, रामगंगा, कोसी यासारख्या तिच्या उपनद्या आहेत. सिंधू आणि तिच्या उपनद्या ज्या पश्चिम हिमालयामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर राज्यामध्ये वाहतात, त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर गेलेल्या आहेत. तर आपण सिंधू नदीचा आधी विचार करूया. सिंधूची एक प्रमुख उपनदी ही सतलज आहे. ही तिची एक प्रमुख उपनदी आहे, जी सतलज नदी मानसरोवराजवळ राकस या ठिकाणी आपलं मानसरोवराजवळ ही उगम पावते. ती पश्चिम दिशेने वाहते. सतलज आणि तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयातून भारतातील पंजाबचं मैदान तयार झालेलं आहे आणि ही सिंधू नदी पुढे या ठिकाणी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि पुढे ती पाकिस्तानमधनं पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळाली. दुसरी जी महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे गंगा. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहत येतात. त्याच्यातली यमुनोत्री ही एक महत्त्वाची नदी आहे, तिची उपनदी आहे. आता गंगा ही जी काही नदी आहे, ह्या गंगा नदीला सुरुवातीचा प्रवाह जो आहे तो गंगा म्हणून ओळखला जात नाही, तर दोन स्वतंत्र वेगवेगळ्या नद्या त्या ठिकाणी आहेत. एक म्हणजे अलकनंदा आणि दुसरं भागीरथ. या दोन्ही ज्या काही नद्या आहेत, अलकनंदा आणि भागीरथ, या दोन्ही नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांचा जो पुढचा प्रवाह आहे तो भागीरथी म्हणून ओळखला जातो, त्यालाच आपण गंगा म्हणून ओळखतो. म्हणजे अशा प्रकारे गंगा ह्या नदीची पुढचा प्रवाह जो सुरुवातीचा अलकनंदा वेगळा, भागीरथ वेगळा आणि पुढे स्वतंत्र गंगा या नावाने तो ओळखला जातो. गंगेची एक सर्वात मोठी नदी जी आहे, जी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातनं वाहते, हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते, हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो या नावाने ओळखली जात असते. बघा, मी मगाशी सांगितलं होतं की तिला वेगवेगळी नावं आहेत. जी ब्रह्मपुत्र आपण म्हणतो, जी मानसरोवराजवळ ती उगम पावते, तिला या ठिकाणी बृहद हिमालयाच्या उत्तर भागामध्ये वाहते आणि हा हिमालय ओलांडून जेव्हा ती भारतीय प्रदेशामध्ये प्रवेश करते तेव्हा ती सांगपो या नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहाला दिहांग असं म्हटलं जातं. आणि पूर्वेकडे वाहणारं जे काही नदीचं पात्र आहे, या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीला ब्रह्मपुत्र असं म्हटलं. गंगा नदीला अनेक उपनद्या आहेत, ज्या ठराविक अंतराने गंगेला मिळत असतात आणि त्यामुळे गंगेचा विसर्ग वाढत जातो. परंतु त्यातल्या त्यात ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे, जी ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये गंगेला जाऊन मिळते, ब्रह्मपुत्रा ही नदी अशा प्रकारे या ठिकाणी
गंगेला जाऊन मिळालेली आहे. त्या ठिकाणी पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, जो आपण मगाशी पण पाहिला, जो सुंदरबन या नावाने ओळखला जातो. हा जो त्रिभुज प्रदेश आहे, या नद्यांपैकी असा मोठा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी त्या निर्माण झालेला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या या गंगेला येऊन मिळालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने चंबळ, बेटवा, सिंध, केन, शोण ह्या ज्या नद्या आहेत, या नद्या त्या ठिकाणी गंगेला येऊन मिळालेल्या आहेत आणि स्वाभाविकच तिचं पात्र वाढत गेलेलं. हा झाला पहिला भाग, की आपण नद्यांचे 2 गट केलेले होते. एक म्हणजे हिमालयातील नद्या, तर हा हिमालयातील नद्यांचा भाग झाला. दुसरा जो भाग आहे द्वीपकल्पावरील नद्या, ज्याच्यामध्ये नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांचा ज्याच्यामध्ये समावेश होतो, त्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. द्वीपकल्पीय नद्यांचं वर्गीकरण पुन्हा 2 भागांमध्ये केलं जातं. एक पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या असे 2 भाग केले जातात. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावरती अवलंबून असतो आणि यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो आणि ह्या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग जास्त असतो. प्रवेग जास्त असतो म्हणजे पाण्याचा प्रवाहाचा वेग त्या ठिकाणी जास्त असतो. साधारणतः केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म साधारणतः आपल्याला सारखेच आढळून येतील. उत्तर गुजरातमधील जे काही खंबातचे आखात आहे, या खंबातच्या आखातात किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे, ज्याच्यामध्ये तापी आणि नर्मदा नदींचा समावेश आहे. तापी आणि नर्मदा खचदरीतनं वाहतात असं मानलं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी मही नदी आहे, साबरमती नदी आहे. म्हणजे हा एक स्वतंत्र वेगळा गट केला जातो, ज्याच्यामध्ये तापी, नर्मदा या खचदरीतनं वाहत येतात. तर मही नदी ही ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. अरवलीच्या दक्षिण उतारावरती उगम पावणारी साबरमती नदी, जी प्रामुख्याने दक्षिण दिशेला वाहते, उत्तर दक्षिण अशी वाहते. याशिवाय अरबी समुद्राला मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावरती उगम पावणारी लुनी नदी, ही अरबी समुद्राला प्रामुख्याने कच्छच्या रणामध्ये, कच्छच्या आखातामध्ये जाऊन मिळते. या झाल्या द्वीपकल्पावरील नद्या. त्याच्यामध्ये बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या, ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या होत्या. आता बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या, द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राच्या भागामध्ये आहे. याच्यामध्ये गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. याच्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी आणि कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम हा पश्चिम घाटामध्ये पूर्व उतारावरती होतो. आपण पाहिलं की गोदावरीचा त्र्यंबकेश्वर जवळ,
कृष्णेचा महाबळेश्वर या ठिकाणी आणि कावेरीचा ब्रह्मगिरी या ठिकाणी हा पश्चिम घाट आहे. या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती त्यांचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अशा प्रकारे या नद्यांचा समावेश या ठिकाणी आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीनही नद्यांचा उगम अशा प्रकारे पश्चिम घाटाच्या पूर्व वितारावरती होत असतो. याच्यामध्ये गोदावरी नदी जी आहे ही गोदावरी नदी पाणलोट क्षेत्राच्या दृष्टिकोनातनं भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. पहिल्या क्रमांकाची नदी गंगा आहे, जिचं सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्र आहे. तिच्या खालोखाल या गोदावरी नदीचं पाणलोट क्षेत्र आहे. कृष्णा नदीचं खोरं जे गोदावरीच्या दक्षिणेला आहे हे कृष्णा नदीचं खोरं. भीमा आणि तुंगभद्रा या नद्यांचा एकत्रित पुढचा प्रवाह हा कृष्णा नदी म्हणून ओळखला जातो. कृष्णा नदीच्या भीमा आणि तुंगभद्रा या प्रमुख नद्या आहेत. त्याचप्रमाणे कावेरी नदी जी ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम पावते, प्रामुख्याने कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये ती वाहते. या नदीचा वापर अगदी प्राचीन काळापासून जलसिंचनासाठी करण्यात आलेला आहे. साधारणतः चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये कावेरी नदीवरती त्रिचन्नापल्ली, ज्याला सध्या नाव आहे तिरुचिरापल्ली, या तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसंचन सुरू केलेलं होतं. आणि आजही हे धरण आहे. आजही त्यातून काढलेल्या कालव्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. याच्यातील काही थोडासा भाग हिमालयातील नद्या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. यामागे काय कारण असावे ते शोधण्याचा प्रयत्न केला, आपला करावं. त्याचप्रमाणे माहीत आहे का तुम्हाला, केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पच्चजल साचलेलं आहे. पच्चजल साठ्यांना कायल असं स्थानिक नाव आहे. आता पच्चजल म्हणजे भरतीच्या ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला समुद्राचंच पाणी आहे असं वाटतं, परंतु ज्यावेळेस ओहोटी येते त्यावेळेस मात्र मोठा तलाव त्या ठिकाणी साचलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यालाच आपण पच्चजल किंवा कायल सरोवर असं आपण म्हणतो. अशा प्रकारची ही माहिती आपली त्या ठिकाणी राहिलेली होती. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. काही शंका असल्यास माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवायला हरकत नाही. तुमचं शंकांचं निरसन मी निश्चितच करेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रकरणाखाली असलेली जी काही प्रश्नांची उत्तरं आहेत तेही त्या ठिकाणी आपण लिहा. या ठिकाणी प्रकरण 3 हे आपलं संपलेलं आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ही जी काही तुम्हाला आकृती दिलेली आहे या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. आणि आपण जे आत्तापर्यंत वेगवेगळी भूरूपं आपण अभ्यासली, विशेषतः भारताचे जे काही विविध प्राकृतिक रचना पाहत असताना जे काही 5 विभाग आपण पाहिले त्यानुसार या ठिकाणी आकृतीचं व्यवस्थितरित्या वाचन करून ती भूरूपांची नावं या आकृतीमध्ये लिहायची आहेत. हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. धन्यवाद.